एकदा स्वागत पुन्हा आणि आपण आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या विषयांकडे वळूया। पवार कुटुंबातील आणखी एका पवाराकरता संसदेचा मार्ग प्रशस्त झालाय। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंपाठोपाठ आता सुनेत्रा पवारही संसदेत जाणार आहेत। खरं तर पक्षातील अनेक नेते राज्यसभेकरता इच्छुक असताना सुद्धा अजित पवारांनी पत्नीला संधी का दिली, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते। गुरुवारी सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला। बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुप्रिया सुळेंनी 1.5 लाखांच्या फरकाने सुनेत्रा पवारांना पराभूत केलं। त्यानंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी पक्षातून होऊ लागली होती। खरं तर राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून राष्ट्रवादीतील अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते। उमेदवारी मात्र सुनेत्रा पवारांना देण्यात आली। पक्षाचा निर्णय हे तर मान्य करावा लागतो ना। ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा, मी काय अपक्ष नाही आहे, मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आणेल। पक्ष तो निर्णय घेईल, तो पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा एक मंत्री म्हणा, नेता म्हणा, काही म्हणा, जो पक्ष जो ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, त्याप्रमाणे काम करावं लागतं। सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झालाय। छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी आणि आनंद परांजपे हे काही प्रमुख नेते राज्यसभेसाठी इच्छुक होते, पण उमेदवारी देताना सुनेत्रा पवार यांचं पारडं जड ठरलं। आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही। इच्छा असणं काही चुकीचा नाही आहे। आमचे भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहे आणि त्यांनी काही पण आम्हाला सूचना केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी बसून जर एकमताने निर्णय घेतला, त्यामध्ये काही वेगळा अर्थ काढायचा कारण नाही। लोकसभा हरल्यानंतरही सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी का दिली, यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना चांगली लढत दिल्यानं त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती। सुनेत्रा पवार या संसदेत सुप्रिया सुळेंच्या तोडीचं काम करू शकतात। बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांचं राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याच्या दिशेनं हे एक पाऊल ठरणार आहे। तसंच बारामतीकरांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मदत होणार आहे। सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन अजित पवारांनी पक्षांतर्गत वाद टाळलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ही खेळी केल्याचं बोललं जातंय। तर अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीची राष्ट्रीय राजकारणात एंट्री होणार आहे। अहो, पण त्यांचा काय प्रश्न आहे? अजितदादांनी कुठे काय म्हटलंय? हे आमचे मंत्रिमंडळातले कोर ग्रुपचे जे लीडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये अजितदादांना बोलण्यात काय अर्थ आहे? त्यांचा निर्णय थोडाच आहे, हा निर्णय आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे। सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी रोहित पवारांनी काका अजित पवारांना हा खोचक सल्ला दिला होता। आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही। त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल, इतरांचा काही भरोसा नाही अशी चर्चा सुरू आहे। म्हणूनच सुनेत्रा काकी किंवा पार्थ यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन अशी पोस्ट रोहित पवारांनी सोशल मीडियावर केली होती। अजितदादांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवता येणार नाही। नाहीतर दुसरं,
त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोक हे कदाचित आमच्या संपर्कात आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणार आहे, म्हणजे आज हे घडणार आहे. त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो. चांगली गोष्ट आहे. बारामतीकरांची कामं जास्त आता होतील तिथं दिल्लीमध्ये, अशी एक अपेक्षा आहे. सामुदायिकपणे घेतलेला तो निर्णय आहे, हा अजित पवारांचा एकट्याचा निर्णय नाही. तथापि त्यांनी उमेदवार कोण द्यावा, परिवारातला द्यावा किंवा परिवाराच्या बाहेर द्यावा, हा सर्वस्वी त्यांचा विषय आहे. आम्हाला भाष्य करण्याचं काही कारण नाही. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागलाय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभेतून पराभव पत्करावा लागला होता. तर यावेळी बारामतीतून सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना थेट राज्यसभा देऊन आपल्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा संसदीय राजकारणातील मार्ग प्रशस्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.